लातूर शहरात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवली। लातूर शहराच्या बायपास रस्त्यावर तरुणांची पोलिसांनी धिंड काढली। हापूस हंगाम महिनाभर लांबणीवर। कोकणात सततच्या पावसामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा मात्र मार्च अखेरीस येण्याचा अंदाज। नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांचा हैदोस। टवाळखोरांकडून धारदार शस्त्र आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये 2 मुलींचाही समावेश असल्याची माहिती। नवी मुंबईतील तुर्भेनाका परिसरात एकाची मानेत दारूची बाटली खुपसून हत्या। दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने हत्या केल्याची माहिती। हत्या करणाऱ्या आरोपीला तुर्भे पोलिसांकडून अटक। नवी मुंबई सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड। ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक। सायबर चोरट्यांकडून देशभरात 83.97 कोटींची फसवणूक। मीरा भाईंदर पालिकेतील 358 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवली। नरेंद्र मेहतांच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले। काँग्रेस प्रवक्ते रवी खरात यांचा आरोप। रायगडच्या मोठे वेणगावमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात। भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू, 3 जण जखमी। ग्रामस्थांकडून तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी। परभणीच्या टाकळवाडीमध्ये मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी लावला गाव विक्रीचा फलक। 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं करून सुद्धा कामं होत नसल्याने गावकरी आक्रमक। बुलढाण्यात मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करत हत्या। आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलाने आत्महत्या केली। चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावातील धक्कादायक घटना।